आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन कटआउट सेक्शन यातील न्यूमेरिकल 1 पाहणार आहोत. फ्रॉम अ प्लेट 4 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर अ ट्रायंग्युलर पोर्शन ॲज शोन इन फिगर इज कट. म्हणजेच काय रे, एक प्लेट दिलेली आहे 4 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर एक प्लेट दिलेली आहे. त्यातून काय केलंय, ट्रायंग्युलर पोर्शन काय केलेलं आहे, कट केलेला आहे. हा ट्रायंग्युलर पोर्शन काय केलेला आहे, कट केलेला आहे. डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिमाइंडर अबाउट द हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासिंग थ्रू टॉप ऑफ द लॅमिना. आणि हा रेक्टँगल मधून ट्रायंगल कट केल्यानंतर जी काय पोर्शन शिल्लक राहतोय त्यातला जो काय टॉपचा ॲक्सिस आहे त्यातून काय करायचं, हॉरिझॉन्टल एक ॲक्सिस पास करून तिथं आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. म्हणजेच काय, गिवन डायग्राम आहे, रेक्टँगल दिलेला आहे, त्यातून ट्रायंगल कट करून इथं टॉप मधून आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायला सांगितलेलं आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. तर हा न्यूमेरिकल बघा, दोन सेक्शन पासून बनलेला आहे. एक आहे तो रेक्टँगल आणि दुसरा आहे तो ट्रायंगल. म्हणजेच काय रे, रेक्टँगल मधून काय करायचं आहे, ट्रायंगल मायनस करायचं. मग काय करूया, सर्वप्रथम रेक्टँगलला आपण काय करूया, नंबर 1 म्हणूया आणि ट्रायंगलला नंबर 2 म्हणूया. म्हणजे दोन सेक्शन पासून आपला काय झालेला आहे, हा पोर्शन तयार झालेला आहे. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं काय सांगितले आपल्याला, ऍक्सिस पासिंग थ्रू टॉप ऑफ द लॅमिना. जो सगळ्यात वरचा टॉपचा जो काय ऍक्सिस आहे तिथून आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी इज इक्वल्स टू, कसं होणार रे, पहिल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिसला घ्यावं लागेल मायनस या ट्रायंगलचा एक्स एक्स ऍक्सिसला काय करावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू ए बी. दोन्हीचा सुद्धा विथ रिस्पेक्ट टू ए बी काय करावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच काय, आय एक्स एक्स 1 मायनस आय एक्स एक्स 2. म्हणजेच काय करायला लागेल, हा रेक्टँगलचा सेंट्रॉइड एक्स एक्स ऍक्सिस कुठे येतोय तो फाइंड आउट करावा लागेल. तो याच्याशी कम्पेअर करून आय एक्स एक्स 1 मिळणार. ह्या ट्रायंगलचा एक्स एक्स ऍक्सिस फाइंड आउट करावा लागेल. हा याच्याशी कम्पेअर करून काय भेटणार आपल्याला, आय एक्स एक्स 2 भेटणार. तर काय करूया, सर्वप्रथम हा रेक्टँगलचा सेंट्रॉइड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. सेंट्रॉइडचा रेक्टँगलचा सेंट्रॉइड कसा असतो, बेसच्या हाफ आणि हाईटच्या हाफ. इथं काय होतो, आपला सेंट्रॉइड येतो. सिमिलरली बघा, हा बेस किती आहे, 4 सेंटीमीटर, त्याच्या हाफ काय असणार, 2 सेंटीमीटर. म्हणजे ह्यावरती आपला काय होणार, रेक्टँगलचा वाय ऍक्सिस येणार. आणि टोटल 8 सेंटीमीटर आहे, त्याच्या हाफ किती येणार, 4 सेंटीमीटर दिलेला आहे. म्हणजे इथं काय होणार, आपला G1 येणार आपला. सिमिलरली बघा, दुसऱ्या ट्रायंगलसाठी बघा, ट्रायंगलसाठी कसं काढतो, बेस असलं तर त्याच्या हाफ, म्हणजे काय होणार, इथून 2 सेंटीमीटर, इथून 2 सेंटीमीटर, सगळी युनिट सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर, इथून हे 4 सेंटीमीटर, वरचं सुद्धा 4 सेंटीमीटर असणार आहे. आणि हाईट कशी असते, h/3 असते. सर्व फॉर्म्युला आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत, तिथून तुम्ही त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही सर्व ते पॉईंट कव्हर करू शकता. तर ट्रायंगलचा वाय बार कसा काढतो आपण, तर h/3 असा काढतो. म्हणजे इथे येणार तो ट्रायंगलचा एक्स एक्स ऍक्सिस इथे येणार, कितीवर असतो तो, h/3 वरती. तरी व्हॅल्यू इथं फाइंड करूया आपण, h/3. हाईट किती आहे टोटल ट्रायंगलची, 4 सेंटीमीटर डिवायडेड बाय 3. कॅल्क्युलेट करूया, 4 डिवायडेड बाय 3 किती आलं, 1.333 सेंटीमीटर. म्हणजेच ही हाईट किती येणार, 1.33. आणि एक्स बार किती येणार, 2 सेंटीमीटर, वाय बार किती येणार, 1.333 सेंटीमीटर. बघा, आता पहिल्यांदा काय करूया, आय एक्स एक्स 1 फाइंड आउट करूया. आय एक्स एक्स 1 कसा काढणार आहे बघा, संपूर्ण रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस कुठं आहे, इथं आहे. आणि आपल्याला कुठं काढायला सांगितलंय, ए बी ला काढायला सांगितलंय. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणून काय करायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम इथं अप्लाय करायचा. काय असतो, IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. रेक्टँगल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, BD क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस रेक्टँगल साठी एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. आणि हाईट तात्पुरती आपण अशीच घेऊया, H1 चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. रेक्टँगलचा बेस किती आहे,
4 सेंटीमीटर. सेंटीमीटर ॲज इट इज सेंटीमीटरमध्ये ठेवूया. जर तुम्हाला मध्ये काढायचं असेल तर प्रत्येकाला इंटू 10 करायचं. 8 इंटू 10, 4 इंटू 10. जे काय येईल ते आन्सर कसं असणार मध्ये येणार. सध्या आपण सेंटीमीटरमध्येच आन्सर काढूया. बेस किती आहे 4 सेंटीमीटर. हाईट किती आहे रेक्टँगलची, डेप्थ 8 सेंटीमीटर म्हणजेच 8चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस बेस किती आहे 4 इंटू डेप्थ किती आहे 8 इंटू H1 म्हणजे ऍक्सिस पासून ते रेक्टँगलचं सेंटर ह्या दोघातलं डिस्टन्स किती असणार आहे. टोटल 8 आहे. 8च्या हाफ किती असणार आहे 4 सेंटीमीटर. इथून ते इथपर्यंत काय असणार आहे हाईट असणार आहे म्हणजेच 4चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया, कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू. 4चा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह आहे इंटू 4 इंटू 8 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू हे टोटल आन्सरमध्ये आता सेव्ह असणार प्लस 4 इंटू 8चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आला आपलं 682.6666 लास्ट शेवटी 7 आहे म्हणजेच काय करायचं 667. सगळ्या व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे सेंटीमीटर टू 4. सिमिलरली IXX2 काढूया. IXX2 म्हणजे काय ट्रायंगलच्या रिलेटेड. बघा ट्रायंगलचा सेंट्रॉइड कुठं काढला आपण इथं काढला सेंट्रॉइड. हा XX ऍक्सिस हा YY ऍक्सिस. त्याला काय म्हणूया G2 म्हणूया आपण. बघा ट्रायंगलचा XX ऍक्सिस ह्या ऍक्सिसला कसा आहे हा पॅरलल आहे म्हणून काय करायचं इथं सुद्धा पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. दुसऱ्यासाठी आहे म्हणून G2 लिहायचं. IG2 प्लस A2H2 चा स्क्वेअर. ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो तर बेस इंटू हाईटचा क्यूब BH क्यूब डिवायडेड बाय 36 प्लस एरिया कसा काढतो 1/2 बेस इंटू हाईट H2 ॲज इट इज ठेवूया होल स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. ट्रायंगलचा बेस किती आहे 4 सेंटीमीटर. हाईट किती आहे ट्रायंगलची 4 सेंटीमीटरचा क्यूब डिवायडेड बाय 36 प्लस 1/2 म्हणजेच काय रे 0.5 इंटू बेस किती आहे 4 सेंटीमीटर. हाईट किती आहे 4 सेंटीमीटर इंटू H2 म्हणजे ह्या ट्रायंगलचा सेंट्रॉइडल XX ऍक्सिस आणि जिथं आपल्याला काढायला सांगितलंय त्याचा ABचा ऍक्सिस या दोघातलं डिस्टन्स किती असणार रे तर बघा इथून ते इथपर्यंत टोटल किती दिलंय 8 सेंटीमीटर दिले. 8 सेंटीमीटर मधनं जर आपण हे डिस्टन्स मायनस केलं तर आपल्याला काय भेटणार आहे राहिलेलं डिस्टन्स भेटणार आहे. समजलं. आपल्याला काय करायचं आहे हे ऍक्सिस ते हे ऍक्सिस या दोघातलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग काय करावं लागेल टोटल 8 सेंटीमीटर दिले त्यातनं ही जर H/3 डिस्टन्स मायनस केलं तर काय राहणार आपल्याला हे डिस्टन्स राहणार. म्हणजे इथं फाइंड आउट करूया व्हॅल्यू H2 ची. H2 इज इक्वल टू 8 मायनस 1.333 इज इक्वल काय होणार 8 मायनस 1.333 किती आलं 6.667 सेंटीमीटर. H2 ची व्हॅल्यू पुट करूया किती आली 6.667 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू 6.667 चा स्क्वेअर इज इक्वल टू इंटू 0.5 इंटू 4 इंटू 4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू हे टोटल आन्सर मध्ये सेव्ह आहे इंटू 4 इंटू 4चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 36. काहीतरी आन्सर आलं. अजून एकदा बघूया 6.667 चा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे इंटू 0.5 इंटू 4 इंटू 4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू काय झाली आन्सर मध्ये सेव्ह झाली प्लस 4 इंटू 4चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 36. किती आलं आन्सर आपलं 362.702. सर्व युनिट कसे आहेत सेंटीमीटर म्हणून काय होणार सेंटीमीटर/4. ही व्हॅल्यू काय झाली IXX2. IXX1 IXX2 मिळाली म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टॉप ऑफ द सेक्शन AB इज इक्वल टू काय असणार IXX1 मायनस IXX1 किती आहे 682.667 मायनस IXX2 किती आहे 3
682.702. कॅल्क्युलेट करूया. 682.667 मायनस 362.702 किती आलं? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी इज इक्वल टू 319.965 सेंटीमीटर रेस टू 4. म्हणजेच काय तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे यात जो काय सेक्शन आहे त्याच्या टॉपला आपल्याला काय करायला सांगितलेलं? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेलं. हा सेक्शन कसा बनलाय रे? एक रेक्टँगल आहे, त्यातून काय केलेलं आहे? ट्रायंगल मायनस केलेलं. म्हणून काय केलं आपण? रेक्टँगलला 1 म्हटलं, ट्रायंगलला 2 म्हटलं, आणि दोघांचं काय केलं? सबस्ट्रॅक्शन केलं. 1 मधून 2 काय केला? मायनस केला. म्हणजेच काय झालं? आपल्याला ए बी मिळाला. ह्या रेक्टँगलचा आपल्याला जो ए बी काढायचा आहे तो कसा आहे? एक्स एक्स ऍक्सिस वरती. म्हणून काय केलं आपण? ह्या रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस याच्याशी कम्पेअर केला. एकमेकाला पॅरलल असल्यामुळे पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. सिमिलरली आणि एक्स एक्स 1 काढला. सिमिलरली दुसऱ्या ट्रायंगलचा बघा आपल्याला हॉरिझॉन्टल ऍक्सिसला काढायचं, म्हणजेच कोणता? एक्स एक्स ऍक्सिस. म्हणून काय केलं? ट्रायंगलचा सुद्धा एक्स एक्स ऍक्सिस याच्याशी कम्पेअर केला. हे दोघे एकमेकाला कसे आहेत? पॅरलल आहेत. म्हणून काय केला? पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली. रेक्टँगल मधून ट्रायंगल मायनस करायचं आहे. रेक्टँगलला 1 म्हटलं, ट्रायंगलला 2 म्हटलं, म्हणून काय केलं? 1 मायनस 2. सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय भेटला? टॉप ऑफ द सेक्शन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी किती आला? 319.965. सगळ्या व्हॅल्यू सेंटीमीटर असल्यामुळे मध्ये काय केलं आपण? सेंटीमीटर रेस टू 4 घेतलं. जर काय एम एम मध्ये असतं तर एम एम रेस टू 4. जर याचं तुम्हाला एम एम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 8 × 10 एम एम होणार, 4 × 10 एम एम होणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिसतील. धन्यवाद.